या भागामध्ये सुद्धा विकास चांगला व्हावा यासाठी दादांनी प्रयत्न केले। पलीकडच्या बाजूने सुद्धा घाट चांगला असावा यासाठी 70 कोटी रुपये दादांनी तिथे दिले। दादा आज नसले तरी आपल्यात आहे। मला बरेच जण म्हणतात की दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्ही एवढं का बोलता। मी एवढंच सांगतो की संतांनी आपल्याला सांगितलं जिथं अन्याय झाला असेल तिथं आपण बोललं पाहिजे। समजा दादांच्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका असेल तर शंकेचं निरसन होणं फार महत्त्वाचं आहे। समजा शंका असताना सुद्धा बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही घाबरून घरी जर बसलो असतो, दरवाजा लावून जर बसलो असतो आणि उद्या जर आम्ही तुमच्यात आलो असतो, एखाद्या महिलेवर अन्याय झाला, शेतकऱ्यावर, युवांवर अन्याय झाला आणि ती व्यक्ती जी माझं काही घेणं देणं नाही, नातं नाही, अशी व्यक्ती जर उद्या माझ्याकडे आली असती तर मी त्याला खरंच मदत केली असती का? कारण का त्याच्यात मला मनामध्ये आलं असतं मी काकासाठीच लढलो नाही तर गरिबासाठी, सामान्य लोकांसाठी कसं लढणार। म्हणून त्या दृष्टिकोनातून उद्या लोकांना सेवा मला देता यावी यासाठी माझ्या काकांसाठी मी असेल, पवार परिवारातून सुनित्रा काकी असेल, सर्वच लोक, साहेब असतील, सगळेच प्रामाणिकपणे तिथे लढतायत।